ढगफुटी सदृश्य पावसानं साताऱ्यातील कुकुडवाड हादरलंय। म्हसवडसह अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला। म्हसवड, देवापूर, कुकुडवाड, वरकुटे, मलवडीत पाऊस पडला। दिवसभर उकाड्यानं हैराण झालेल्या माण तालुक्याला पावसानं दिलासा दिला। तर म्हसवड, देवापूर, कुकुडवाड, वरकुटे, मलवडी आणि गोंदवले परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली। काही ठिकाणी मुसळधार तर कुकुडवाड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। या जोरदार पावसामुळे वरकुटे, मलवडी येथील आठवडी बाजार परिसर पाण्याखाली गेलाय। तर कुकुडवाड मायणी मार्गावर झाड कोसळल्यानं वीज खांब आणि विद्युत तारा तुटल्या। परिणामी मायणी फिडरची वीज पुरवठा यंत्रणा बंद पडली आणि म्हसवडसह परिसरातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला। तर पावसानंतरची ही दृश्य आहे। म्हसवड, देवापूर, कुकुडवाड, कुकुटे, मलवडीत ढगफुटी सदृश्य पावसाची हजेरी पाहायला मिळाली। साताऱ्यातील कुकुडवाड या पावसामुळे हादरलेला आहे आणि या पावसानंतर वीज पुरवठाही खंडित झालेला आहे। म्हसवडसह अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे। साताऱ्यातील काही भागाला पावसानं जोरदार झोडपलंय। कुकुडवाड या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे, ज्यामुळे आठवडी बाजार पाण्याखाली गेलेला आहे। इतरही अनेक गोष्टींचं नुकसान झालेलं आहे। तर वीज पुरवठ्यावर परिणाम झालाय। अनेक गावं अंधारात असल्याचं चित्र होतं। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। प्रकाश, कोणकोणत्या भागात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे? सध्याची परिस्थिती काय आहे? खरं तर काल संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला, परंतु जे दुष्काळी तालुका समजला जातो म्हसवड आणि मान तालुका, या तालुक्यामध्ये कुकुडवाड, देवापूर, वरकुटे, मलवडी आणि गोंदवले या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। खरं तर हा पाऊस म्हणजे ढगफुटी असल्याचं चित्र, सदृश्य चित्र असं पाहायला मिळालं। मोठ्या प्रमाणात झाडं सुद्धा रस्त्यावर उन्मळून पडलेली पाहायला मिळालं आणि यामुळे खरं तर नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी सुद्धा ज्या ठिकाणी शेती आहे त्या ठिकाणचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे। प्रणिता, अगदी प्रकाश, शेतीचं नुकसान झालेलं आहे, मात्र विजेचा पुरवठाही खंडित झालेला आहे। कोणत्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे? कधीपर्यंत हा वीज पुरवठा सुरळीत होऊ शकतो? खरं तर या ठिकाणी गावं लांब असल्या कारणानं वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज महामंडळाला सध्या त्रास होत आहे, परंतु हे काम युद्ध पातळीवर चालू आहे। मोठ्या प्रमाणात खांब उरमळून पडलेल्याचं चित्र सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे आज दुपारपर्यंत नक्कीच हा वीज पुरवठा सुरळीत केला जाईल। जी प्रकाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।